अथ पंचमोऽध्यायः। अध्याय 5. अध्याय सार. कर्मसन्यास आणि कर्मयोग हे दोन्हीही मोक्षप्राप्तीचे मार्ग आहेत. यातही कर्मयोग हा अधिक श्रेयस्कर मार्ग असून कर्मयोगाची लक्षणे सांगून त्याचे वर्णन या अध्यायात केले आहे. कर्मयोगी कर्माची आसक्ती व फळाची अपेक्षा सोडून देऊन काम करीत असतो. त्यामुळे हा एक प्रकारे कर्मसन्यासच होतो. अर्जुन उवाच. संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च संशसि यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्णा, तुम्ही एकाच वेळी कर्मयोगाची व कर्मसन्यासाची अशा दोन्हींचीही प्रशंसा करीत आहात. तरी या दोन्हींपैकी जो अधिक कल्याणकारी असेल तो निश्चित करून मला सांगा. श्री भगवानुवाच. संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ तयोस्तु कर्मसन्यासात् कर्मयोगो विशिष्यते. श्रीकृष्ण म्हणाले, कर्मयोग आणि कर्मसन्यास हे दोन्हीही मार्ग श्रेयस्कर असल्यामुळे कल्याणकारी आहेत. पण यापैकी कर्मयोग हा करण्यासाठी सोपा असल्यामुळे तो श्रेष्ठ आहे. ज्ञेयस्य नित्यसन्न्यासी यो न द्वेष्टि न काङ्क्षति निर्द्वन्द्वो हि महाबाहो सुखं बन्धात् प्रमुच्यते. हे अर्जुना, जो पुरुष कोणाचाही द्वेष करीत नाही आणि कशाचीही अपेक्षा करीत नाही तो कर्मयोगी नेहमीच संन्यासी समजावा. कारण प्रेम द्वेष अशा द्वंद्वापासून मुक्त असलेला पुरुष संसार बंधनातून सुखाने मुक्त होतो. सांख्ययोगौ पृथक् बाला प्रवदन्ति न पंडिताः एकमप्यास्थितः सम्यक् उभयोर्विन्दते फलम्. कर्मयोग व कर्मसन्यास हे दोन्ही मार्ग वेगवेगळी फळे देणारे आहेत असे मूर्ख लोक समजतात. ज्ञानी लोक असे समजत नाहीत. कारण या दोन्हीपैकी कोणत्याही एका मार्गाने योग्य प्रकारे जाणाऱ्या पुरुषाला दोनही मार्गांनी मिळणारे फळ म्हणजेच ईश्वर प्राप्ती होते. यत् सांख्यैः प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते एकं सांख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति. ज्ञानयोग्यांना जशी मोक्ष प्राप्ती होते तशीच ती कर्मयोग्यांनाही होते. म्हणून ज्ञानयोग आणि कर्मयोग हे फळाच्या दृष्टीने एकच आहेत हे जो जाणतो तो खरा ज्ञानी होय. संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमयोगतः योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति. मन, इंद्रिये व शरीर यांच्याकडून होणाऱ्या सर्व क्रियांच्या बाबतीत आपणच त्यांचा करता आहोत हा अहंकार दूर झाल्याखेरीज म्हणजेच निष्काम कर्म योगाखेरीज खरा कर्मसन्यास शक्य नाही. ईश्वराचे चिंतन करणाऱ्या निष्काम कर्मयोग्याला मात्र मोक्षप्राप्ती लवकर होते. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रियः सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. ज्याचा आपल्या मनावर, इंद्रियांवर तसेच आपल्या संपूर्ण शरीरावर ताबा आहे आणि सर्व प्राणीमात्रांचा आत्मा व स्वतःचा आत्मा एकच आहे हे जाणतो, जो शुद्ध अंतःकरणाचा आहे असा निष्काम कर्मयोगी सर्व कर्मे करीत असून सुद्धा त्या कर्माच्या बंधनापासून मुक्त असतो. नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् नश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन्. ज्ञानी पुरुषाने पाहताना, ऐकताना, स्पर्श करताना, वास घेताना, भोजन करताना, ये जा करताना, झोपताना, श्वास घेताना तसेच
प्रलपन् विसृजन् गृह्णन् मिशन् विनिमिषन्नपि इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. बोलताना, त्याग करताना, सोडून देता घेताना आणि डोळ्यांची उघडझाप करताना सुद्धा सर्व इंद्रिये आपापले व्यवहार करीत आहेत, मी काही सुद्धा करीत नाही ह्याचे भान ठेवून वागावे. मी स्वतः काही सुद्धा करीत नाही हे जाणावे. ब्रह्मण्याधाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवांभसा. जो पुरुष सर्व कर्मे ईश्वराला अर्पण करून आणि आसक्ती सोडून देऊन करतो, त्या पुरुषाला ज्याप्रमाणे पाण्यात असूनही कमळाच्या पानाला पाणी चिकटत नाही, ते कोरडे राहते, त्याचप्रमाणे त्याला पापे चिकटत नाहीत, तो पापांपासून अलिप्त असतो. कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिंद्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वात्मशुद्धये. कर्मफळांचा त्याग करून, आसक्ती सोडून देऊन कर्मयोगी अंतःकरणाच्या शुद्धीसाठी केवळ इंद्रिये, मन, बुद्धी यांच्याद्वारे ही सर्व कर्मे करतात. युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शांतिमाप्नोति नैष्ठिकीम् अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते. कर्मयोगी कर्मफळाचा त्याग करून ईश्वर प्राप्ती व परमशांती मिळवतो, तर कर्मफळाची इच्छा धरून काम करणारा पुरुष फळाच्या आसक्तीमध्ये गुंतून कर्मबंधनात अडकतो. सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी नवद्वारे पुरे देहि नैव कुर्वन्न कारयन्. अंतःकरणावर ताबा असणारा योगी काहीही न करता, तसेच न करविता सर्व कर्माचा मनाने त्याग करून 9 दारे असलेल्या शरीररूपी घरात आनंदाने स्थिर राहतो. न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते. प्रत्यक्ष परमेश्वर हा प्राणीमात्रांमध्ये कोणत्याही कृतीचे कर्तेपण किंवा कोणतेही कर्म करण्याची प्रवृत्ती, इच्छा इतकेच नाही, तर कर्माच्या फळाची इच्छाही निर्माण करीत नाही. हे सर्व काही प्रकृती स्वभाव करते. नादस्ते कस्यचित् पापं न चैव सुकृतं विभुः अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः. परमेश्वर कोणाचेही पापकर्म वा पुण्यकर्म स्वीकारत नाही, पण परमेश्वर तसे करतो असे अज्ञानी लोकांना वाटते, कारण त्यांचे ज्ञान अज्ञानाने झाकले गेलेले असते. ज्ञानेन तु तदज्ञानं येषां नाशितमात्मनः तेषामादित्यवज्ञानं प्रकाशयति तत्परम्. ईश्वराच्या स्वरूपाच्या ज्ञानामुळे ज्याचे अज्ञान नाहीसे झाले आहे, ते ज्ञान ईश्वराला सूर्याप्रमाणे आणखी प्रकाशमान करते. तद्बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणाः गच्छन्त्य पुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषाः. ज्यांचे मन व बुद्धी ईश्वरात गुंतलेली आहे, जे परमेश्वराशी एकरूप झालेले आहेत, असे परमेश्वरावर निष्ठा असलेले ज्ञानी पुरुष, त्यांचे पाप जर काही पाप असलेच तर ते ज्ञानाने धुतले जाते आणि त्यांना मोक्षप्राप्ती होते. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिने शुनी चैव स्वपाके च पंडिता समदर्शिनः. असे ज्ञानी पुरुष हे विद्या व विनय यांनी संपन्न असलेला ब्राह्मण गाय, हत्ती, कुत्रा व चांडाळ यांना सारखेच मानतात. इहैव तैर्जितः सर्गो
येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थिताः. ज्यांच्या मनात सर्वांचे बाबतीतला समभाव स्थिर आहे त्यांनी या चालू जन्मातच संसार जिंकलेला आहे. म्हणजेच ते सर्व संसार बंधनातून मुक्त झालेले आहेत. कारण परमेश्वर निर्दोष आणि समभावी आहे, म्हणून ते परमेश्वराच्या चिंतनातच मग्न असतात. न प्रहृष्येत प्रियं प्राप्य नोद्विजेत प्राप्य चा प्रियं स्थिरबुद्धिरसम्मूढो ब्रह्मविद ब्रह्मणि स्थितः. आवडती गोष्ट मिळाल्यावर जो खूप आनंदी होत नाही आणि नावडती गोष्ट मिळाली तरी उद्विग्न होत नाही, तो स्थिरबुद्धी असलेला ज्ञानी पुरुष परमेश्वराशी एकरूप होऊन त्याच्यातच स्थिर राहतो. बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्दत्यात्मनियत सुखम स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते. ज्यांच्या अंतःकरणाला बाहेरील विषयांची म्हणजेच इंद्रियांमार्फत मिळणाऱ्या गोष्टींची आसक्ती नसते, अशा पुरुषाला ध्यानामुळे मिळणारा व स्वतःच्या चित्तात असलेला आनंद मिळतो. त्यानंतर परमेश्वराशी एकरूप झालेल्या पुरुषाला मिळणारा आनंद अक्षय कायमस्वरूपी असतो. ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः. इंद्रिये व त्यांचे विषय यांच्या मार्फत मिळणारी सुखे ही तात्पुरती व परिणामी दुःख देणारी असतात. म्हणून हे अर्जुना, ज्ञानी पुरुष त्यात रमत नाहीत. शक्नोति हैव यः सोढुं प्राक्शरीरविमोक्षणात् कामक्रोधोद्भवं वेगं स युक्तः स सुखी नरः. जो साधक मृत्यूपूर्वीच म्हणजे चालू जीवनातच कामक्रोधाची तीव्रता सहन करण्यास समर्थ असतो, तोच योगी होय व सुखी होय. योऽन्तः सुखोऽन्तरारामस् तथांतर ज्योतिरेव यः स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति. जो पुरुष ईश्वराशिवाय काहीही नाही असे निश्चितपणे समजतो, जो आत्म्यातच आनंदाचा अनुभव घेतो, त्यातच रमतो आणि ज्ञान मिळवतो, तो परमेश्वराशी एकरूप होतो, मुक्त होतो. लभन्ते ब्रह्मनिर्वाणं ऋषयः क्षीणकल्मषाः छिन्नद्वैधायतात्मानः सर्वभूतहिते रताः. ज्यांची सर्व पापे नष्ट झालेली आहेत, ज्यांचे सर्व संशय ज्ञानामुळे फिटलेले आहेत, जे सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी तत्पर आहेत आणि ज्यांचे जिंकलेले मन परमेश्वरामध्ये स्थिर आहे, त्यांना मोक्ष प्राप्ती होते. कामक्रोधवियुक्तानां यतीनां यतचेतसाम् अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनाम्. जे कामक्रोध विरहित आहेत, ज्यांनी चित्त जिंकलेले आहे, तसेच ज्यांना परमेश्वराचा साक्षात्कार झालेला आहे, अशा ज्ञानी पुरुषांच्या बाबतीत त्यांना सर्व बाजूंनी परमेश्वराची प्राप्ती होते. स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यांश चक्षुश्चैवान्तरे भ्रुवोः प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यंतरचारिणौ. बाहेरच्या विषयभोगांचे चिंतन न करता ते बाहेरच ठेवून दृष्टी भुवयांच्या मध्यभागी स्थिर करून, तसेच नाकातून वाहणारा श्वास व उच्छ्वास सम करून यतेंद्रिय मनोबुद्धिर मुनिर्मोक्षपरायणः विगतेच्छा भय क्रोधो यः सदा मुक्त एव सः. ज्याने इंद्रिये मन व बुद्धी जिंकलेली आहे असा योगी, मोक्ष हेच ध्येय असलेला योगी, भय व क्रोध विरहित झाला की सदैव संसार बंधनातून मुक्तच असतो. भोक्तारं यज्ञ तपसां
सर्वलोकमहेश्वरं सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति. हे अर्जुना, सर्व यज्ञ व तप यांचा भोक्ता मी आहे. तसेच ईश्वरांचाही ईश्वर मी आहे. सर्व प्राणीमात्रांचा प्रेमळ व दयाळू मित्र मी आहे. असे तत्वतः समजणाऱ्या भक्ताला मोक्षप्राप्ती होते. ओम तत्सद इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मसन्न्यासयोगो नाम पंचमोऽध्यायः. याप्रमाणे श्रीकृष्णांनी भगवद्गीता या उपनिषदात सांगितलेल्या ब्रह्मविद्येतील योग म्हणजे कर्मयोग या शास्त्रावरील श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवादातील कर्मसन्न्यास योग नावाचा 5वा अध्याय समाप्त झाला.